नमस्कार मंडळी. तर आज आपण बघणार आहोत कुरडईची भाजी. तर सगळ्यात पहिले कुरडई जी आपण 7 ते 8 कुरडया इथे घेतलेल्या आहेत, त्या आपण यांना क्रश करून त्यांचा भुगा इथे करून घेणार आहोत. सगळ्या कुरडयांचा भुगा झाल्यानंतर त्यात आपण त्यांना भिजत ठेवणार आहोत. ते बुडेपर्यंत एवढं पाणी आपण तिथे टाकणार आहोत. अर्धा तास किमान यांना भिजू द्यायचं आहे, सो दॅट त्या सॉफ्ट होतील. आणि अर्धा तासानंतर त्याच्यातलं पाणी ड्रेन करून आपण घेणार आहोत. आणि बघा ते किती मोकळीचे छानसे हे आता तयार झालेले आहेत. आता आपण एका कढईमध्ये तेल गरम ठेवणार आहोत. नेहमीप्रमाणे आपल्या जिरे आणि मोहरीने उड्या मारल्या की आपण त्यात टाकणार आहोत कढीपत्ता. कढीपत्ता टाकून झाल्यानंतर त्याच्या मागोमाग येणार आहे आपला लसूण आणि कढीपत्ता चांगलेसे फ्राय झाल्यानंतर आपण टाकणार आहोत शेंगदाणे ऑप्शनल आहेत. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालतील. शेंगदाणे फ्राय झाल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत कांदाही आपण चांगला परतून घेणार आहोत. आणि छानसा परतून झाल्यावर मग बारी आहे ती मसाल्यांची. आता इथे मी 1 ते 1.5 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, थोडीशी पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर इथे टाकलेली आहे. तुम्हाला हवे असल्यास हे सगळे मसाले स्किप करून तुम्ही 2 ते 3 हिरव्या मिरच्या चॉप करून तिखटासाठी इथे घेऊ शकतात. आता आपण टाकतोय थोडीशी कोथिंबीर आणि कुरडई टाकून चवीपुरतं मीठ ॲड करून आपण हे सगळ्यांना मिक्स करणार आहोत. हे सगळे मिश्रण एकत्र मिक्स झाल्यानंतर आपण त्याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं फक्त वाफेवरती कुक होऊ देणार आहोत, जेणेकरून ते मसाले कच्चे राहणार नाहीत. इथे ही आपली भाजी रेडी आहे. तुम्ही ही भाजी साईड डिश म्हणून किंवा चपातीसोबतही एन्जॉय करू शकतात. टिफिनसाठी पण ही बेस्ट ऑप्शन आहे. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.